करायचं? आता काही जण Hello. ऑडिओ क्लिअर आहे का? Sir, purchase account. बेटा ऑडिओ ऑफ करायचंय. कोणाचा ऑडिओ ऑन असेल तर ऑडिओ ऑफ करा. येस, स्क्रीन दिसतंय का बघा आता? येस, कंटिन्यू करायचं का? येस, ऑल क्लिअर. थोडस नेटवर्क इश्यू येतं कधी कधी एअरटेलचं. म्हणजे माझं सिम कार्ड एअरटेल आहे, तुमचं मला माहित नाहीये. आय होप सगळ्याच आता व्यवस्थित आलेलं आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट, इम्पॉर्टंट आहे. Purchased machinery of rupees 50,000 from Avinash on credit. Purchased machinery of rupees 50,000 from Avinash on credit. तुम्ही काय परचेस केला तो? मशिनरी. फर्स्ट अकाउंट विल बी मशिनरी अकाउंट. फर्स्ट अकाउंट विल बी मशिनरी अकाउंट. परचेस्ड मशिनरी आहे. फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट ऑफ रुपीज 50,000 फ्रॉम अविनाश ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे आपण कॅश अकाउंट युज करणार का हो? ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर तुम्ही परचेस केलात, म्हणजे आपण कॅश दिलो का हो? नाही. अविनाश यांना कॅश दिलेलं नाही. सेकंड अकाउंट विल बी अविनाश अकाउंट. कळतंय का बघा हो? फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट. सेकंड अकाउंट इज अविनाश अकाउंट. सर हे कसं आलं? परचेस काय केलात तुम्ही? खरेदी काय केलात? मशिनरी. फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट. ऑन क्रेडिट परचेस केलात अविनाश यांच्याकडून, म्हणजे कॅश तर दिलेलं नाहीये, चेक दिलेलं नाहीये. ऑन क्रेडिट आहे म्हणजे कॅश और चेक येणार नाहीये. मग कोणाकडून परचेस केला?
अविनाश यांच्याकडून. सेकंड अकाउंट विल बी अविनाश अकाउंट. नाउ मशिनरी पर्सनल, रियल और नॉमिनल कुठला अकाउंट आहे मला सांगायचंय. पर्सनल, रियल और नॉमिनल. व्हेरी गुड. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये आठवत आहे का हो, बिल्डिंग नंतर आपण कुठलं एक्झाम्पल घेतलं होतं, प्लांट टाइम मशिनरी. मशिनरी इज रियल अकाउंट. मशिनरी इज रियल अकाउंट. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येते मशिनरी. नाउ सेकंड अकाउंट अविनाश अकाउंट. अविनाश अकाउंट कुठला आहे, पर्सनल, रियल और नॉमिनल. येस एव्हरीवन. पर्सनल, रियल, नॉमिनल. व्हेरी गुड. पर्सनल अकाउंट. अविनाश व्यक्ती पर्सन असणार ना. सेकंड अकाउंट विल बी पर्सनल अकाउंट. Avinash account is personal account. As Avinash person असणार आहे, व्यक्ती person. Now important आहे. Machinery is real account. For debit or credit you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. जे येते त्याला डेबिट, जे जाते त्याला क्रेडिट. म्हणजे बिझनेस मध्ये जे येणार आहे, इफ मशिनरी कम्स इन, डेबिट मशिनरी अकाउंट. इफ मशिनरी गोज आउट, क्रेडिट मशिनरी अकाउंट. तुम्ही परचेस केलात मशिनरी, म्हणजे खरेदी केलात मशिनरी. मशिनरी खरेदी केल्यानंतर, परचेस केल्यानंतर बिझनेस मध्ये मशिनरी येणार आहे. मशिनरी कम्स इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन. सो मशिनरी अकाउंटला काय करणार, डेबिट. व्हेरी गुड. काही जण मी सांगण्याच्या आधीच आन्सर सांगतायत. व्हेरी गुड. नेक्स्ट, Avinash account is personal account. Avinash account is personal account. For debit or credit, you must know rule of personal account. Debit the receiver, credit the giver. Debit the receiver, credit the giver. घेणाऱ्या व्यक्तीला डेबिट, रिसिव्हरला डेबिट, गिव्हरला क्रेडिट. आता बघा तुम्ही अविनाशचा विचार करायचा आहे. अविनाश रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. ऑलमोस्ट एव्हरीवन इज सेइंग क्रेडिट. ओके, लेट्स चेक. एक जण डेबिट म्हणतायत, आपण चेक करू. तुम्ही काय केलात, मशिनरी परचेस केलात अविनाश यांच्याकडून. मग अविनाश रिसिव्हर आहेत का गिव्हर आहेत, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही मशिनरी परचेस केलात अविनाश यांच्याकडून, मग अविनाश मशिनरी पाठवणार. अविनाश काय करणार, मशिनरी पाठवणार. अविनाश इज गिव्हर. तुम्ही अविनाश यांच्याकडून परचेस केलात ना, मग अविनाश काय करणार, पाठवणार आहेत गुड्स किंवा मशिनरी. गुड्स नाही, मशिनरी पाठवणार आहेत, मशिनरी परचेस केलेले. अविनाश इज गिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर, हे रूल आहे. सो अविनाश अकाउंटला क्रेडिट. अविनाश अकाउंटला क्रेडिट. आपण रिसिव्ह केलो की, करेक्ट आहे ना हर्षवर्धन. मशिनरी तुम्ही रिसिव्ह केलात ना, मशिनरी बिझनेस मध्ये आलंय, त्यामुळे मशिनरी अकाउंटला डेबिट. बट अविनाशने पाठवलेलं आहे ना मशिनरी. अविनाश इज गिव्हर, सो क्रेडिट अविनाश अकाउंट. तुम्ही कॅश दिला असतात तर कॅशला क्रेडिट केला असतात हर्षवर्धन. मशिनरी बिझनेस मध्ये आलंय, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून मशिनरी अकाउंटला मी डेबिट दिलेलं आहे. बट सध्या अविनाशचं चालू आहे ना. हा, व्हेरी गुड. सगळ्यांना कळालंय का हो? ज्यांना कळालंय प्लीज लिहून घ्या, म्हणजे सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. माझ्यासारखा एरो वगैरे करायचं नाही हा तुम्ही. प्लीज राईट डाऊन.
नेक्स्ट 30 सेकंड तुम्ही करायचंय. 30 सेकंड तुम्ही ट्राय करायचंय. ट्रान्झॅक्शन नंबर 32. ट्राय इट. अनिकेत परत एकदा ट्राय करा. हाफ आन्सर रॉंग आहे. आणि तुम्ही चुकलात तर प्लीज टेन्शन घेऊ नका. मी फार क्लिअरली तुम्हाला सांगतो. इथं चुका तुम्ही. मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. इथं चुकायचंच आहे आपल्याला. आता चुकलात तर तुम्ही नंतर एक्झाम मध्ये किंवा 12thला किंवा 12thच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही करेक्ट येणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळं रोज रिव्हिजन करायचं. रोज रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. काही जण कॅश अकाउंट म्हणतात. एक दोन जण कॅश अकाउंट येत नाही. बघा कसं. आता मी एक्सप्लेन करतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट. परचेस्ड कॉम्प्युटर ऑफ ₹25,000 फ्रॉम अविनाश. पार्टीचं नाव दिलेलं आहे. त्यांनी फॉर कॅश किंवा काही सांगितलेलं नाही. तर कुठलं ट्रान्झॅक्शन समजायचंय? क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजायचंय. आठवत आहे का? क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजायचंय. सो कॅश अकाउंट येणार नाहीये. नाव दिल्यानंतर पार्टीचं. आता कॉम्प्युटर अविनाश यांच्याकडून परचेस केला. नाव दिल्यानंतर स्पेसिफिकली त्यांना सांगावं लागेल जर कॅश दिलेला असेल तर. अदरवाईज हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतंय. म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? कॅश अकाउंट येणार नाही. आपण उधारीवर परचेस केलेलं आहे कॉम्प्युटर. ऑन क्रेडिट परचेस केलेलं आहे. ओके. सो फर्स्ट अकाउंट काय येणार हो? काय परचेस केलात? सर कॉम्प्युटर परचेस केलो. कॉम्प्युटर अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॉम्प्युटर अकाउंट. येस. कोणाकडून परचेस केलात? अविनाश यांच्याकडून. सेकंड अकाउंट अविनाश अकाउंट. कळालं का? काही जण इथं कॅश अकाउंट म्हणत होते. बट पार्टीचं नाव दिलेलं आहे. अविनाश हे पार्टी आहेत. त्यांच्याकडून आपण परचेस केलेले आहेत. त्यांचं नाव दिल्यानंतर स्पेसिफिकली कॅश जर सांगायचं असेल कॅश ट्रान्झॅक्शन आहे तर पुढे त्यांना सांगावं लागतंय फॉर कॅश म्हणून. अदरवाईज क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण कन्सिडर करतो. ओके. नाउ कॉम्प्युटर इज विच अकाउंट? पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? सगळ्यांनी सांगायचंय. कॉम्प्युटर अकाउंट इज पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? व्हेरी गुड. रिअल अकाउंट. आय होप तुम्हाला आता थोडंसं इंटरेस्टिंग वाटतंय अकाउंट्स. म्हणजे आधी सगळं इझी वाटत होतं ना. आता थोडंसं इंटरेस्टिंग वाटत असेल मे बी. आन्सर रॉंग येत असेल तर जास्त इंटरेस्टिंग वाटतंय बघा. असं आहे. ओके. आणि तुमचं रॉंग आन्सर्स येणार आहेत. फक्त तुम्ही घाबरायचं नाही. बिंदास आन्सर द्यायला शिका. फ्रीली आन्सर द्यायचंय तुम्ही. ओके. अविनाश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. व्यक्ती पर्सन असल्यामुळे. अविनाश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. डेबिट क्रेडिट मला येत नाही. मी विसरलेला आहे. सगळं विसरलो मी. मला काहीच आठवण येत नाहीये. मला एवढंच माहित आहे कॉम्प्युटर हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचं रूल डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग डेबिट क्रेडिट तुम्ही सांगायचंय मला. कॉम्प्युटर अकाउंटला काय करायचं? तरुण म्हणताय डेबिट. प्रणव म्हणताय डेबिट. अनिकेत म्हणताय डेबिट. प्रताप पण म्हणताय डेबिट. भाग्यश्री, हरीश, सगळेजणच. गोपाल, व्हेरी गुड. रोहित, सगळेजण डेबिट म्हणतायत. त्यामुळे मी डेबिट लिहिलेलं आहे. डेबिट का आलो? कॉम्प्युटर परचेस केलात. बिझनेस मध्ये कॉम्प्युटर आलेलं आहे. कॉम्प्युटर कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. नेक्स्ट अविनाश अकाउंट इज पर्सनल अकाउंट. तुम्हीच सांगायचंय.
बघा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. तुम्ही कॉम्प्युटर परचेस केलात अविनाश यांच्याकडून, अविनाश कॉम्प्युटर पाठवणार, अविनाश इज गिव्हर, सो क्रेडिट द गिव्हर, अविनाश अकाउंटला क्रेडिट. आता काही जण बघा, लास्ट एक्झाम्पल मध्ये मशिनरीला आणि काही जण या एक्झाम्पल मध्ये कॉम्प्युटरला परचेसेस अकाउंट युज करत होते. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. ओनली गुड्सच्या केसमध्ये गुड्स परचेसेस असेल तर परचेसेस अकाउंट युज करायचं, गुड्स परचेस्ड असेल तर. समजताय का हो? कॉम्प्युटर आणि मशिनरी असं काही वेगळं परचेस केलेलं असेल तुम्ही, त्याच्या केसमध्ये तुम्ही परचेसेस अकाउंट युज करू शकत नाही. मला काय सांगायचं कळतंय का हो तुम्हाला? गुड्सच्या ऐवजी तुम्ही परचेसेस अकाउंट युज करू शकता, गुड्स परचेस केल्यानंतर. बट मशिनरीसाठी तुम्ही युज करू शकत नाही ते. कॉम्प्युटरसाठी तुम्ही युज करू शकत नाही ते. मला काय सांगायचंय कळतंय का? ओन्ली गुड्स परचेस असतील तर परचेसेस अकाउंट युज करू शकता. मशिनरीसाठी किंवा कॉम्प्युटरसाठी तुम्ही परचेसेस अकाउंट युज करू शकत नाही. सर मग मशिनरी आणि कॉम्प्युटर परचेस केलं ना, मी नाही कुठं म्हणतोय हो. परचेसच केला तुम्ही कॉम्प्युटर आणि मशिनरी पण परचेसेस अकाउंट युज होत नाही. परचेसेस अकाउंट जे आहे स्पेसिफिकली फॉर गुड्स आहे ते. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करता त्याच्यासाठी आहे ते. ओके. बाकी मशिनरी कॉम्प्युटरसाठी आपण ते युज करणार नाही. थर्टी अँड 32 मध्ये काय डिफरन्स आहे? तिथं आय थिंक फॉर कॅश स्पेसिफिकली सांगितलं होतं हर्षवर्धन. फॉर कॅश स्पेसिफिकली सांगितलं होतं ना 30 मध्ये बघा. आणि तिथं गुड्स परचेस केलेले आहेत ना 30 मध्ये. गुड्स परचेस केलेले आहेत आणि फॉर कॅश आहे. फार वेगळं ट्रान्झॅक्शन आहे 30th. येस. प्लीज राईट डाऊन आन्सर ऑफ ट्रान्झॅक्शन नंबर 32. येस. झाल्यानंतर मला डन म्हणून सांगायचंय हो. ज्यांचं झालंय त्यांनी डन म्हणून सांगायचंय. प्लीज राईट डाऊन ट्रान्झॅक्शन नंबर 33 in case you have completed transaction number 32. 33 परत पुढं पण इंटरेस्टिंग आहे. फार फार इंटरेस्टिंग आहे दादा. डोकं लावायचं इथून आता. Purchased machinery for rupees 50,000. येस. बट आजच्यासाठी आपण इथंच थांबणार आहे. ह्याचा आन्सर आपण काय करणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. ओके. सो दिस इज इट फॉर टुडे. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. ट्रान्झॅक्शन नंबर 33 आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. सगळ्यांनी बाय करायचंय हो. सगळ्यांनी बाय करायचंय. सगळ्यांनी बाय करायचंय. येस. बाय बाय अँड थँक यू.
उद्या शार्प 5 वाजता. टुमॉरो वी विल मीट टुमॉरो ॲट शार्प 5 PM.